बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोसाळे जिल्हा परिषद मतदारसंघात भावना पाटील उभे आहेत. काय आवाहन कराल मतदारांना आणि तुमचं काम कसं चाललंय? भावना पाटील या भाजपच्या उमेदवार जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आहेत. त्यांना प्रशासनाचा सरपंचापासून तर जिल्हा परिषदेपर्यंत आहे. मग त्यांना नवीन शिकवायची सांगण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. आज ज्या उमेदवार त्यांच्या स्पर्धेत आहे त्यांना प्रशासनाचा शासनाचा कोणताही अधिकार किंवा शासन कसा चालवावा, जिल्हा परिषद कशी चालतं याचा कोणताही प्रकारचा अनुभव नाही. जे आम्ही उमेदवार दिलेत की ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे असेच उमेदवार दिले. आणि जे उमेदवार आमचे उभे आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे पती माजी आमदार आहे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, की ज्यांना राष्ट्रपतींनी दिल्लीला बोलून सत्कार केला होता, त्यांचं नाव आहे पंडित शेठ. ह्या सगळ्या त्यांच्या चांगल्या बाबी विचार करून आम्ही घोसाळा मतदारसंघातील लोकांनी आदरणीय पंडित शेठना विनंती केली की तुम्ही या वयात आपल्या भावनाताईंना आमच्या लोकांच्या भावना, आमच्या लोकांची विनंतीला मान देऊन या मतदारसंघात उभे करा. तर या मतदारसंघात पंडित शेठच्या नंतर कोणी तेवढी गरिबांची कामं झालेली नाही, केलेली आहे, पण प्रत्यक्ष पंडित शेठच्या वेळेला नव्हती. पंडित शेठ जेव्हा आमदार होते तेव्हा निधी 1 कोटीची होती, आता आमदार निधी 5 कोटीची आहे. आमचा खासदार वगैरे नाही. आमची जिल्हा परिषद 7 वर्ष आम्ही आज जिल्हा परिषदेपासून वंचित आहोत. आला तरी देखील आज पंडित शेठचं नाव प्रत्येक गावात, मंदिरं, पाण्याची योजना, रस्त्यानी आज लोक जाणून काढत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की भावनाताईंना याचा निश्चित फायदा होईल. दुसरी गोष्ट, पाटील कुटुंब हा मुलीत जातीवादी नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मनात लोकांनी जरी त्या भाजपच्या असल्या, कमल निशाणी असली तरी आमच्या मुसलमानावर त्याचा काही परिणाम होणार नाही. आज राष्ट्रवादीचे जरी हे असेल घड्याळ, त्याचा बटन मोदी साहेबांकडे आहे. यांचा धनुष्यबाणाचा कार आमच्याकडेच आहे. त्यामुळे सरकार युतीचा आहे. टीका करण्यापेक्षा आपल्या उंचीप्रमाणे माणसांनी टीका कराव्या. टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा माणसांनी चांगली कामं करून प्रसिद्धी मिळवावी. जेणेकरून आम्ही निश्चित या ठिकाणी भावनाताई निवडून आल्यावर निश्चित जी राहिलेली कामं आहे, उणीवा आहे, रस्ते असतील, पाणी असतील, शाळा असतील, शौचालय असतील, एवण घरकुलाचा प्रश्न असेल, आदिवासींचा, दलितांचा प्रश्न असेल, ते प्रश्न सोडवण्याचे आमचे उमेदवार निश्चित प्रयत्न करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. मी सर्व मतदार बंधू भगिनींना, भारताच्या शुद्ध नागरिकांना, या मतदारसंघातील तमाम माझ्या हिंदू बांधवांना, मुसलमानांना सर्व नम्र विनंती करतो हात जोडून की आलेली संधी आहे. तुम्हाला यावेळेला 2 मतं द्यायची आहे. दोन्ही मतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांना कमलावर निशाणी बटन दाबून विजय करावा अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे. आणि निश्चित आपण माझी केलेली मागणी आपण पूर्ण कराल अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.